अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये अजित पवार यांची अनुपस्थिती दिसली। अमित शहांसोबत शिंदे आणि फडणवीस दिसले, मात्र दादा मात्र गैरहजर दिसलेले आहेत। अजित पवार अनुपस्थित राहिल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। अमित शहा यांचा हा महाराष्ट्र दौरा आणि या दौऱ्यानिमित्त उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दिसले, मात्र अजित पवार यांची उपस्थिती लक्ष वेधून गेलेली आहे। अजित पवार हे अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान न दिसल्यामुळे चर्चा सुरू झालेली आहे आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, एकीकडे शहांचा दौरा, त्या निमित्तानं महायुतीमधली धुसफूस टाळा अशा सगळ्या सूचना या अमित शहा देतात आणि दुसरीकडे याच दौऱ्यामध्ये अजित पवार दिसले नाहीत आणि त्याची वेगळी चर्चा। खरं तर आपण पाहिलं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल रात्रीपासूनच मुंबई दौऱ्यावर आहे आणि ज्यावेळेस केंद्रातून कुठला मंत्री एनडीएचा महाराष्ट्रात किंवा मुंबईत दाखल होतो त्यावेळेस सत्ताधारी पक्षातले तीन जे प्रमुख नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या त्यांच्या भेटीला आणि संपूर्ण दौऱ्यात असतात। पण अजित पवार हे कालपासून घरी असून सुद्धा जे ते भेटीला गेलेले नाहीत, त्यामुळे खरं तर या नवीन राजकीय वर्तुळातल्या चर्चांना जे ते उदाहरण आलेलं आपल्याला पाहायला मिळते। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मूळ लॉजिकल कारण बघितलं तर अमित शहा प्रत्येक वर्षी लालबागच्या दर्शनाला येतात, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जो आहे गणपती विराजमान असतो तिथे दर्शनाला जातात। तसंच एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा घरी गणपती विराजमान झालेले त्यांच्याही दर्शनाला ते जाताना पाहायला मिळतात। पण अजित पवार यांच्या निवासस्थानी गणपती नाही आहे, गणेशोत्सव साजरा केला जात नाहीये, त्यामुळे कदाचित अजित पवार या संपूर्ण दौऱ्यात नसतील असे एकंदरीत गृहीतक जरी तयार झालं तरी इतर ज्या भेटीगाठी होत्या म्हणजे काल रात्री झालेली बैठक असो भाजपची किंवा मग जो आधी एक कार्यक्रम नियोजित 6:30ला पार पडला त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती पाहायला मिळाली, पण अजित पवारांची उपस्थिती पाहायला मिळाली नाही। तसंच जर आपण पाहिलं तर देवगिरी, सागर आणि वर्षा हे तिन्ही निवासस्थानं जी असतील शासकीय निवासस्थानं हे एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर आहेत। जर अजित पवारांना भेटण्याचं असतं तर अजित पवार सहज देवगिरीवरून सागर मेघदूत म्हणजे जो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान आहे किंवा मग वर्षा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान आहे, या ठिकाणी जाऊन अमित शहा यांची भेट घेऊ शकले असते। पण अद्याप अजित पवारांकडून भेट जी ती घेण्यात आलेली नाही, त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात ज्या आहेत या चर्चा रंगू लागलेल्या आहेत की नेमकं अजित पवार या संपूर्ण आणि तेही एनडीएचा महत्वाचा नेता किंवा मग भाजपला आणि महाराष्ट्रातलं सरकार स्थापन करण्यासाठी ज्याच्याकडे सूत्रसंचालन दिलं गेलं होतं अशी राजकीय चर्चा आहे, त्या अमित शहांना भेटण्यासाठी किंवा मग भेटण्याला गैरहजर का राहिले याच्यामुळे पुन्हा येते आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेल्या पाहायला मिळतात। बरोबर आहे अजय, म्हणजे एकीकडे अमित शहा हे गणपती पाहण्यासाठी, त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे फडणवीस आणि शिंदेच्या घरी गेले, ही एक गोष्ट झाली। पण जेव्हा ते लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये गेले तेव्हाही मंत्रिमंडळातले काही प्रमुख नेते त्या ठिकाणी दिसले, मात्र अजित पवार यांच्या पक्षातूनही कोणी त्या ठिकाणी दिसलं नाही। याच्याविषयी काही पक्षाकडनं प्रतिक्रिया आलेली आहे का, काही बोलणं झालेलं आहे का? गुरु, खरं तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे की बाकी ज्या गोष्टी असतील त्या ही घरी घरी गणपती म्हणजे एकनाथ शिंदेचा गणपती असेल ठीक आहे, तिथे दर्शनासाठी गेले, देवेंद्र फडणवीसांच्या घरी गणेशोत्सव असेल त्यामुळे गेले, पण लालबागच्या राजाच्या वेळेस आता सगळीच नेते मंडळी जे ते आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे महायुतीतले महत्वाचे 3 पक्षांपैकी महत्वाचे 2 पक्ष ते पाहायला मिळतात, पण दादांच्या पक्षातून किंवा मग राष्ट्रवादीतून एकही नेता किंवा 9 मंत्री असलेला पक्ष आहे, त्या 9 मंत्र्यांपैकी एकही जण जो आहे तो या ठिकाणी उपस्थित नाही। त्यामुळे पुन्हा एकदा नेमकं ह्याचं कारण काय आहे, ही धुसफूस कसली आहे किंवा मग ही अनुपस्थिती काय आहे याचं कारण अद्याप पक्षाकडून आलेलं नाही। पण याच्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगतील, विरोधकांकडून या संदर्भात त्या टीकास्त्र सुरू होतील आणि नेमकं मग याचं मूळ कारण काय होतं हे दादा आता अजित पवार कितीपर्यंत सांगतील हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। गुरु, अर्थात अजय, आणि यामध्ये दुसरा मुद्दा हा सुद्धा असणार आहे की अजित पवार हे या ठिकाणी या दौऱ्यापासून अलिप्त का राहिले। धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर अजित पवार यांची अनुपस्थिती अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान खटकल्याचं दिसतं आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत। आणि याच विषयी आपण प्रतिक्रिया घेऊया। अमोल मिटकरी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सध्या आपल्या सोबत आहेत। मिटकरी जी, अजित पवार हे अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये दिसले नाहीत आणि त्यामुळे चर्चा झालेली आहे। फक्त अजित पवारच नाही तर मंत्रिमंडळातनं तुमच्या पक्षाच्या वतीनं कोणी नेता सुद्धा या दरबारामध्ये दिसला नाही, काय नेमकं या सगळ्याचं कारण आहे? सर्वांना, पत्रकार बांधवांना माहित आहे की काल दिवसभर बारामतीला अजितदादांचे नियोजित कार्यक्रम होते
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांचं आगमन झाल्यानंतर काल त्यांनी त्यांच्या पक्षाच्या बैठका घेतल्या, त्या आगामी विधानसभेच्या दृष्टीने घेतल्या. ती बातमी पण आपल्या चॅनलला मी बघितली. आणि आज आता सध्या अजितदादा मुंबईला पोहोचले आहेत आणि थोड्या वेळानंतर सी ऑफ करायला त्यांना एअरपोर्टला ज्यावेळेस ते जातील अमित शहाजी, त्यावेळेस दादा त्यांच्या समवेत असतील. त्यामुळे कालपासून ते गैरहजर असल्याचा कुठलाही अन्वयार्थ काढू नये. लालबागच्या राजाच्या दर्शनाला अमित शहाजी ते सहकुटुंब जात आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबासोबत असताना शक्यतोवर कुटुंबानेच गेलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या पत्नी असतील, त्यांची मुलं असतील, त्याच्यामध्ये कुठे अजितदादा असण्याचं काही कारण नाही. पण थोड्या वेळात एअरपोर्टला मात्र त्यांच्यासोबत सी ऑफ करायला दादा असतील. नाही मिटकरीजी, इथं फक्त दादांच्या अनुपस्थितीचा प्रश्न नाहीये. जेव्हा अमित शहा हे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सहकुटुंब दर्शनासाठी पोहोचले, तेव्हा मंत्रिमंडळातील इतरही मंत्री होते, मुख्यमंत्री होते, स्वतः उपमुख्यमंत्री होते आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की अजित पवार त्या ठिकाणी नसणं किंवा तुमच्या पक्षामधनं कोणी प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी नसणं ही गोष्ट खटकणार आहे. नाही, हे बघा आता कोणाला काय गोष्ट खटकते हे भाग आता आपापल्या दृष्टिकोनात बरोबर आहे. ते जरी ते नसतील तर याचा अर्थ वेगळा काही काढण्याची आवश्यकताच नाही. आता महाराष्ट्रामध्ये ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे, मदत पुनर्वसन मंत्री असतील, कृषी मंत्री असतील, हे त्या भागात शेतकऱ्यांच्या संदर्भातले दौरे करतायत. आता आणखी काही लोक असे आहेत की त्या भागात आता गणेशोत्सवाचा पिरियड आहे, ते तिकडे आहेत. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असले त्याच्यामुळे महायुतीतले दोन तर सहकारी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी तिथे आहेत, मुख्यमंत्री स्वतः आहेत. त्याच्यामुळे दादा आता भेटणार आहेत. 12:15 वाजले, ज्यावेळेस ते इथून निघतील एअरपोर्टला त्यावेळेस दादा सोबत बसतील ना, त्यात काही दुमत बरं. म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे दादा आणि अमित शहा यांची अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये भेट होणार आहे. जागा वाटपाविषयी किंवा आधी काही राजकीय मुद्द्यांविषयी काही चर्चेची शक्यता? ते मी सांगू शकत नाही. आता काल त्यांची जी बैठक झाली त्या बैठकीत कदाचित फोनद्वारे पण चर्चा झाली असल्याचं शक्यता नाकारता येत नाही. पण आता या दौऱ्यात आता जाताना काय चर्चा होईल ते मी नाही सांगू शकणार. मी कसं सांगेन. बरं, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी मिटकरीची.